नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये इकडे तुळजा आणि शालन आणि मालन हे सर्व गप्पा करत असतात रूम मध्ये, आणि इकडे पुरुष मंडळी सर्व स्वयंपाक करत असते. आणि इकडे सर्व गप्पा करत असताना एक गोष्ट बोलतात की आज पुरुष मंडळी आपल्यासाठी स्वयंपाक करत आहे, किती छान वाटत आहे असे शालन म्हणत असते. तर तुळजा बोलते की नाही, असं काही नाही आहे. पुरुष मंडळी जी करत आहे ती एक नाटक आहे, आणि इकडे आपले डॅडी जे करताय ते पण एक नाटक आहे. पण शालनला पटलेलं नसतं, शालन ते विषय टाळते. मग स्वयंपाक झालेला असतो, पुरुष मंडळी सर्व स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांना जेवण वाढतात. सर्व जेवण करतात आणि इकडे आराम करायला निघतात. मग सायंकाळी इकडे शालनला तुळजा बोलते की आई, मी तुला काय सांगते आहे, डॅडी जे करताय ते सर्व नाटक आहे आणि त्यांच्या नाटकाला तू भूलू नको. तर शालन चिडते आणि बोलते, तुळजा तू काही बोलतेस का? तू असं का डॅडी बद्दल तुझं मत बनून गेलेलं आहे? त्यांनी एकदा चूक केली तर का वारंवार चूक करणार? तू डॅडी बद्दल का अशी बोलते आहे? त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून मला आता त्यांना चुकीची जाणीव झाली हे कळते आहे, आणि डॅडींना मी ओळखते ना. तर ती शालन तिच्यावर ओरडत असते. तर मग तुळजा त्यांना समजावते आणि बोलते की तसं नाही आहे, मी तुला सर्व सांगते. मग तुळजा घडलेला प्रकार सर्व सांगते, डॅडींनी काय काय केलं. इकडे सूर्याला मारायला गुंडक पाठवली होती, आणि काय काय घडवून आणलं त्यांनी, आणि कसं कसं घडवून आणलं, तेजूला कसं घडवून आणलं, काय काय सर्व गोष्टी त्यांना सांगत असते. आणि ही प्रॉपर्टी सूर्याची आहे ही पण सांगत असते. शालनला विश्वास होत नाही. शालन बोलते, काय तुझा तू काय बोलते आहे, तुला कळतं आहे का? तुझा बोलते हो. तुला जर खोटं वाटत असेल तर डॅडीच्या कपाटामध्ये जा आणि तिथे कागदपत्र शोध, त्यात तुला कळेल की ही प्रॉपर्टी सर्व सूर्याची आहे आणि डॅडीने हिसकावून घेतलेली आहे. तर सर्व झोपी जातात. मग शालन विचार करत असते, खरं तुळजा बोलताय ते खरं आहे का? मग शालन उठते आणि डॅडीच्या कमऱ्यामध्ये जाते. आणि डॅडीच्या कमऱ्यामध्ये गेल्यानंतर ती कागदपत्र ओळखते आणि तिला कागदपत्र मिळतात. पण ती कागदपत्र तुळजाने सांगितल्याप्रमाणेच असतात, आणि ती सर्व प्रॉपर्टी सूर्याची असते. तर इथे शालनला सर्व कळलेलं असतं. शालन ते डॉक्युमेंट घेते आणि निघून जाते. इकडे दुसऱ्या दिवशी सर्व मजेत असतात, आणि सर्व आपापल्या कामाला निघून जात असतात. आणि इकडे शालनला विचार पडलेला असतो, डॅडी असं का करतात? तर म्हणून शालन तिकडे मंदिरात आलेली असते, आणि इकडे मंदिरात येऊन ती सूर्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. पण सूर्याला कॉल लागतो, पण सूर्याला आवाज जात नाही. ती सूर्याला वारंवार कॉल करते. तेवढ्यात तिथे डॅडी येतात. डॅडी बोलतात की काय करताय तुम्ही? मग इकडे शालन डॅडीला विचारतात, तुम्हाला काही माहिती नाही? आणि शालन डॅडीला ते डॉक्युमेंट दाखवतात आणि बोलतात, ही सर्व प्रॉपर्टी जी आहे ती सूर्याची आहे ना, आणि तुम्ही हे हिसकावून घेतलेली आहे. तुम्ही असे का करता? तर डॅडी आहो म्हणतात आणि बोलतात की तुम्हाला सर्व कळलं, पण ही प्रॉपर्टी जी आहे त्याची सांभाळण्याची कुवत त्या सूर्यामध्ये नाही, म्हणून आम्ही सांभाळतो आहे. तुम्हाला तुम्हाला सुख भोगायला भेटताय ना, तर सुख भोगून घ्या ना, तुम्ही कशाला यामध्ये पडता? असं ते डॅडी तिला बोलत असतात. तर इकडे शालनला काही खरं वाटत नाही. शालन त्यांना बोलते की मी सूर्याला सर्व सांगणार, आणि सूर्याला तुमची खरी बाजू कळली पाहिजे. तुम्ही किती नालायक आहात आणि तुम्ही कधी न सुधारणारे व्यक्ती आहात. तर इकडे डॅडी बोलतात, तू सूर्याला सांगशील तर काही बरं होणार नाही, आणि आम्ही सूर्याला पण संपवू आणि तुला पण संपवू. तर इकडे शालन बोलते की नाही, मला सूर्याला सांगितलंच पाहिजे. आणि सूर्याला सांगण्याचा ती प्रयत्न करत असते. ते डॅडी तिला थांबवतात आणि बोलतात, तुला एक चान्स देतो आणि तू थांबून जा. तर शालन काही थांबायला तयार नसते. शालन सूर्याला कॉल लावत असते. आणि मग डॅडी इकडे शालनचा गळा आवडतो आणि बोलतो की तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकत नाही आहे. आणि डॅडी मंदिराच्या वरच्या माळ्यावर असतात, आणि तिथून शालनला धक्का देतात आणि शालनला पाडून देतात, आणि शालनची मृत्यू होते. डॅडीला थोडस रड येतो आणि ते हसतात पण, आणि डॅडी तिथून निघून जातात की आता आपल्यावर आला नाही पाहिजे, आणि डॅडी तिची वाट बघत असतात, असं नाटक करतात. इकडे घरी सूर्या शालनची वाट बघत असते की शालन आत्या आली का नाही आतापर्यंत, आणि तिला काही झालं असेल का? तिने मला फोन केला होता पण आवाज काही येत नव्हता, तिने कशासाठी फोन केला असेल? तर तो वाट बघत असतो.
आणि तिला फोन लावत असतो, पण तिचा काही फोन लागत नाही. इकडे राजू इकडे गावाला यायला निघालेली असते, कारण की ती एका बिझनेसच्या एज्युकेशन साठी गेलेली असते आणि ती गावात येणार असते. तिकडे छत्री डॅडीला सर्व सांगतो आणि छत्री डॅडीला बोलतो की राजू गावात येणार आहे, तर काहीतरी काटा काढायला हवा. तर डॅडी बोलतात की राजूला मदत अडवा आणि आपला प्लॅन बी चालू करा आणि सूर्याला अद्दल घडायलाच पाहिजे. तर डॅडी छत्रीच्या हाताने गुंड पाठवतात राजूला इकडे किडनॅप करण्यासाठी. पण सूर्याला राजूला कधी येते आणि कधी नाही असं वाटत असतं. सूर्या बोलतो की मी राजूला बस स्टँडवरून घेऊन येतो. त्या बस स्टँडवर नसेल तर मी अगोदरच्या बस स्टँडवर जाईन, अगोदरच्या बस स्टँडवर नसेल तर मी त्याच्या अगोदरच्या बस स्टँडवर जाईन, पण मी राजूला लवकरच घेऊन येईल. तर सूर्या तिला घ्यायला निघून जातो आणि सूर्या गुंडांच्या अगोदर तिथे बस स्टँडला पोहोचून राजूला घरी घेऊन येऊन जातो. डॅडीचा प्लॅन फेल पडतो. पण इकडे शालनचा मृत्यू झालेला असतो हे कोणाला माहित नसते. तुळजा काळजीमध्ये असते की आई का नाही आली आतापर्यंत. आता समोरील भागात आपल्याला हेच पाहणं रंजक ठरणार आहे की शालनचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा सूर्याला कळेल तेव्हा सूर्या डॅडीचं काय करेल आणि डॅडीने जो खोटेपणाचा हाव आणलेला आहे सूर्याच्या नजरेत पूर्णपणे येईल का हे बी पाहणं रंजक ठरणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन एपिसोड घेऊन येत राहू. त्यासाठी आमच्या व्हिडिओला बघत राहा. धन्यवाद.